यूपीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनण्यास शरद पवार यांनी नकार दिलाय। त्यामुळे आता यूपीए कडून राष्ट्रपती पदासाठी कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात। राज्यसभा निवडणुकीनंतर आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षांकडून संयुक्त उमेदवार देण्यात येणार आहे। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव पुढे करण्यात आलंय। काँग्रेस, आप, तृणमूलनेही शरद पवारांच्या नावाला पाठिंबा दिलाय। पण शरद पवारांनी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यास नकार देत त्यांच्या नावाची चर्चा थांबवली। He is not going to be the candidate, so we are discussing various other alternatives, possibilities. Anyway, some names will come tomorrow, but the final decision will only be taken ultimately around the 20th or 21st, after we consider all the suggestions that will come up. शरद पवारांनी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी घ्यावी यासाठी डाव्या पक्षांनी त्यांना आग्रह केला। पवारांच्या घरी बैठकाही झाल्या। ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यातही चर्चा झाली, पण पवारांनी नकार देत गुलाम नबी आझाद यांचं नाव पुढे केलं। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जर विरोधी पक्षाचा उमेदवार झाला तर विजय निश्चित होणार नाही याची शाश्वती शरद पवारांना आहे। त्याचमुळे त्यांनी आपलं नाव टाळत आता माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे केलेला आहे। मात्र ममता बॅनर्जी यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रपती पदासाठी आवश्यक 48% जास्त मतं भाजप आणि एनडीएतील पक्षांकडे आहेत। त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्याकरता भाजपनं राजनाथ सिंग आणि जेपी नड्डा यांच्यावर जबाबदारी टाकली आहे। भाजपला राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करायची असल्यास त्यांनी शरद पवारांच्या नावाला पाठिंबा द्यावा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊतांनी केली आहे। देशाला एक आदर्श राष्ट्रपती हवा असेल, एक उत्तम प्रशासक हवा असेल तर सरकारनं राष्ट्रपती निवडावा, रबर स्टॅम्प निवडू नये, एवढीच माझी भूमिका आहे। आणि शरद पवार साहेब हे आज या देशातले एक प्रमुख नेते आहेत, सगळ्यात अनुभवी नेते आहेत। संसदीय लोकशाहीमध्ये गेले 50-55 वर्ष अजिंक्य असलेले प्रत्येक निवडणुकीत असे नेते आहेत। राज्यकर्त्यांचं जर मन मोठं असेल तर ते राष्ट्रपती निवडतील। एकंदरीतच 24 जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपतोय। त्यामुळे आता भाजप आणि यूपीए राष्ट्रपती पदासाठी कुणाचं नाव पुढे करतात? 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी होणारी निवडणूक बिनविरोध होते की भाजप विरुद्ध यूपीए असा सामना रंगतो हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।